तेव्हा या गरजू या सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करणं खरं तर आपलं एक मानव म्हणून कर्तव्य आहे आणि खरं तर हेच कर्तव्य आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून झी 24 तासनं हा उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमाला जरूर साथ द्या आणि सध्या आर्थिक परिस्थितीमध्ये जे ढासळलेली सगळी स्थिती आहे ती सावरण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन झी 24 तास कडून करण्यात येते। सध्या उभी पिकं शेतातली पूर्ण आडवी झाली आहेत। अनेक ठिकाणी तर शेती खरवडून गेलेली आहे। महापुराचं इतकं मोठं संकट संपूर्ण मराठवाड्यावर आल्यात। वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये अशी सगळी परिस्थिती आहे आणि यांची जी पुढची पिढी सध्या शिकते वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलेली आहे। या सगळ्या पुढच्या पिढीचं शिक्षण होणं तितकंच गरजेचं आहे, तरच आर्थिक परिस्थितीतून अशा प्रकारे ढासळलेल्या परिस्थितीतून ते बाहेर येऊ शकतील, उभे राहू शकतील आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा सावरू शकतील। आणि म्हणूनच झी 24 तासची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। या उपक्रमाला झी 24 तासच्या जरूर साथ द्या, या विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन आम्ही करतोय। ज्या विद्यार्थ्यांना मदतीची अपेक्षा आहे त्या सर्वांची अकाउंट नंबर्स, त्यांचं जीपे हे सुद्धा आम्ही आपल्याला दाखवतो आहोत। जरूर हे सगळं लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा आणि जशी होईल तशी मदत त्यांना करावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतोय। आपलं हे सहकार्य असंच सुरू राहू देत। या सर्व विद्यार्थ्यांना उभं करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण हा पोशिंद्याचा बळीराजाचा मुलगा आहे आणि म्हणूनच यांना उभं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य सगळ्यात श्रेष्ठ आहे असं समजून यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे। नांदेडमधून आपल्याबरोबर या विद्यार्थ्याची ही सगळी कथा पोहोचलेली आहे। नांदेडमधला हा विद्यार्थी मराठवाड्यात सध्या अतिवृष्टीने संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी खरं तर झी 24 तासनं हा पुढाकार घेतलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आणि आमच्या या उपक्रमाविषयी कसा सगळं राबवलं जातं याविषयी आणखी चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, दोन मुलं आहेत ज्यांची आपण आत्ता स्टोरी झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवली आहे आणि आपल्या उपक्रमातर्फे आपण सर्वांना आवाहन करतोय प्रेक्षकांना, आर्थिक मदत यांना खूप गरजेची आहे, कारण हा सगळा बळीराजा सावरण्यासाठी या पुढच्या पिढीला मदत करणं गरजेची आहे, तरच खरं तर बळीराजाचं कुटुंब सुद्धा सावरणार आहे। त्यामुळे होईल तशी आर्थिक मदत करणं हे आपलं एक कर्तव्य समजून करणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणावं लागेल। काय नेमकी या दोघांविषयी आणखी सविस्तर तपशील आहे? अनुपमा, खरं तर हीच ती वेळ आहे की ज्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आपल्या गरज आहे। खरं शेतकरी हा पोशिंदा आहे, हा सगळ्यांना पोचतो, आपल्यासाठी अन्नधान्याची निर्मिती करतो, आपल्या पाठीशी उभा राहतो। मात्र निसर्गानं एक असं संकट आलं आहे की मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे। पुराच्या पाण्यात फक्त घरदारं वाहून गेली नाही, तर या मुलांचं, त्यांच्या पालकांचं स्वप्नसुद्धा वाहून गेलेलं आहे। आता त्यांना जगण्याची भ्रांत आहे, त्यांना खाण्याची भ्रांत आहे। मात्र त्यापेक्षा जास्त त्यांना प्रश्न पडला आहे तो आपल्या मुलांच्या भवितव्याचा, कारण शेतकरी आणि दारिद्र्य हे अशा पद्धतीनं त्यांचं जगणं सुरू आहे, या पद्धतीत त्यांच्या वेदना आहे की ते सांगणं सुद्धा कठीण आहे। त्यामुळे यातून बाहेर निघायचं असेल तर शिक्षण हेच एकमेव आपण म्हणूयात की हत्यार आहे आणि यासाठीच आता बळीराजा प्रत्येकाला मदतीची याचना करतोय। ज्या मुलांची आपण आता गोष्ट दाखवली, खरं तर या मुलांचं आता पुढचं शिक्षण खूप जास्त कठीण जाणार आहे, कारण शेतीमध्ये सगळं काही वाहून गेलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे आणि यावेळेस खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलेलाच आहे, मात्र रब्बीसुद्धा होईल की नाही अशी भीती आहे, कारण फक्त शेती वाहून गेली नाही तर शेतीची जमीनसुद्धा खरवडून गेली आहे आणि फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहे। त्यामुळे खरीपाचं उत्पन्न मिळणार नाही आहे, रब्बीचं उत्पन्न मिळणार नाही आणि बळीराजाला दुसरं कुठलं उत्पन्नाचं स्रोत सुद्धा नाही आहे। या सर्व परिस्थितीत त्याला जगवण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी जेवढी आर्थिक मदत देणं गरजेचं आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त त्याच्या पुढच्या पिढीला घडवणं आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून झी 24 तास एक आर्त साथ घालतंय की फक्त लढ म्हणा या मोहिमेअंतर्गत सगळ्यांनी या मुलांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांना शिक्षणासाठी मदत करावी, जेणेकरून बळीराजाची पुढची पिढी सक्षम होईल आणि या सगळ्या दारिद्र्याच्या रेषेतनं ही सगळी मंडळी बाहेर पडेल। फक्त या दोन मुलांचीच ही कहाणी नाही, तर मराठवाड्यात अनेक मुलांची
हीच व्यथा झाली आहे. त्यामुळं या चिखलातून, स्वप्नांचा जो चिखल झाला आहे, या चिखलातनं या मुलांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. लढ म्हणा झी 24 तासची हीच ती मोहीम आहे, ज्या मोहिमेअंतर्गत तुम्ही या मुलांच्या पाठीशी उभं राहू शकता, त्यांना पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देऊ शकता आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुद्धा लाख मुलाची मदत करू शकता. म्हणून सर्वच ज्यांना शक्य आहे, ज्यांची मदत करायची शक्ती आहे, या सगळ्यांना झी 24 तास मार्फत आम्ही आवाहन करतोय की पुढे या आणि या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना खंबीर साथ द्या. अनुपमा, अगदी खरं आहे. आणि विशाल, जसं आत्ता तू सांगितलं की त्यांच्या स्वप्नांचा हा चिखल सध्या झालाय, कारण ही परिस्थिती सगळी तशी अचानकपणे उद्भवलेली आहे. मात्र आपली ही जी मोहीम आहे झी 24 तासची, फक्त लढ म्हणा, याच माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी या स्वप्नाच्या चिखल जो झालाय त्याच्यातून स्वप्नांची चांगली कमळं फुलावीत, खरं तर अशीच आपण अपेक्षा करूया. विशाल, असे संपर्कात राहा आणि आपण जाऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, आज आपण 2 विद्यार्थ्यांची खरं तर काय नेमकी व्यथा आहे, शेतकऱ्यांची मुलं ते झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय. आपली जी मोहीम आहे फक्त लढ म्हणा, या शेतकऱ्यांच्या मुलांना उभं करण्यासाठी आपण ही मोहीम, खास हा उपक्रम सुरू केलेला आहे. सढळ हातांना आर्थिक मदत केली तर त्यांची जी स्वप्न, जी सध्या सगळी खरं तर मलूल झालेली आहेत, ही स्वप्न आपल्याला सगळी पुन्हा साकारता येतील, त्यासाठी मदत करता येईल. काय आपण आवाहन कराल? अनुपमा, ज्यावेळेस खेडेगावातनं ही मुलं पुण्यात शिक्षणाला येतात, पुण्या मुंबईला, यांचं एक डोळ्यात एक स्वप्न असतं, किंवा यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात स्वप्न असतं, आपलं आयुष्य शेतीत खपलं पण किमान आपल्या मुलांनी तरी शिकावं, पुढं जावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकारांनी जे शिका, संघटित संघर्ष करा, यातनं गुणवत्ता, आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुढं नोकरी, मोठा साहेब व्हावं, यासाठी सगळी मुलं येतात. पण अचानक गावाकडनं येणारा महिन्याचा जो खर्च आहे, 5-6 खर्च किती असतो, हॉस्टेल, मेस, एक 5-6 हजार, 4-5 हजार किंवा फीजसाठी जे पैसे लागतात, पण ते गावाकडे आपल्याला माहिती आहे, मराठवाडा असेल, नगर असेल, सोलापूर, हा जो दुष्काळी पट्टा आहे, दुष्काळामुळं मुलं सगळं आपल्या आयुष्यातला दुष्काळ संपवा म्हणून मुलं शिक्षणासाठी इकडं पुण्या मुंबईत येतात. पण ओला दुष्काळानं त्यांचं सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं जातं. वडिलांनी कुठून पैसे पाठवायचे, उघड दिसतं शेत सगळं पाण्यात गेलंय. म्हणून ह्या मुलांना एक त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून आपण फक्त लढ म्हणायची सिरीज सुरू केली. तुला सांगतो, आम्ही आज सगळ्या स्टोरीज करतो, प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा. या सगळे विद्यार्थी समोरून पुढे येतात, सर मला शिकायचं. आज तर मी एक स्टोरी केली, तुला सांगतो, 95% मार्क, नवोदय विद्यालयाचे स्टुडंट आहे, फर्ग्युसनला बायोटेक्नॉलॉजी शिकते. अर्धी फी NGOनी भरली आणि अर्धी फी वडिलांनी भरली होती. पण पुढं काय, आता वडिलांचं शेत सगळं वाहून गेलंय, हे डोळ्यात तिचे स्पष्ट दिसत होतं अंदर का. म्हणून अशा गुणवत्ताधारक मुलांना न्याय द्यायचा असेल तर दानशूर व्यक्तीने समाजातल्या पुढं आलं पाहिजे आणि आपली जी झी 24 जी मोहीम आहे, फक्त लढ म्हणा, याला साथ दिली पाहिजे. कारण गुणवत्तेवर कुठेही अन्याय व्हायला नको. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून आज ओला दुष्काळ आहे, संकट आलं आहे, आसमानी संकट आलेलं आहे. म्हणून त्याच्यावर मात करायचं असेल तर दानशूर व्यक्तीने आपल्याला फक्त लढ म्हणा हे जे उपक्रम आहे त्याला साथ दिली तर निश्चित या मुलांचं भवितव्य जे उज्ज्वल होऊ शकेल आणि त्यांचं शिक्षण थांबणार नाही. यासाठी निश्चितच समाज पुढे येताना दिसतोय आणि ही खूप चांगली बाब आहे. झी 24 तास ही वाहिनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपून अशा मोहीम सुरू करते आणि त्याचा रिस्पॉन्स आज आम्ही बघतोय. फील्डवरती प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय, मुलं पुढे येतात, दानशूर व्यक्ती नाव नंबर शोधून त्यांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतंय. ही खूप चांगली, समाधानाची आणि सकारात्मक ऊर्जा देणारी बाब आहे आपल्यासाठी. खरं आहे. आणि चंद्रकांत, तुम्ही सांगितलेला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, असे गुणवत्ताधारक विद्यार्थी आपली आणखीच्या पुढच्या पिढ्या आहेत, त्यांना घडवणारे सगळेजण आहेत. आणि म्हणूनच त्यांना आत्ता त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना आर्थिक मदत देऊन उभं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच खरं तर झी 24 तासचा हा जो उपक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून सर्व दानशूर व्यक्तींना पुन्हा एकदा आपण हे सगळं आवाहन करूया. आणि तुम्ही दोघे जण जोडले गेलात, विशाल आणि चंद्रकांत, दोघांनाही मनापासून धन्यवाद.